कुठे युवराज? मॅडम अहो काय मॅडम अहो बघा त्याला युवराज काय कुठे झालं? आहे? झालं काय आरडाओरडा करायला गेला मॉर्निंग वॉकला. रात्री दारू पिऊन पडायचं, सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर हे पडायचं. बघा उगाच भलते सलते आरोप करू नका माझ्या लेकरावर. हा. साधी सुपारी खात नाही तो. अहो दारू ढोसेचं व्यसन लागलंय, सुपारीचं व्यसन कसं लागेल त्याला? बर मी म्हणते प्यायला दारू एखाद्या दिवशी तर काय बिघडलं? बापाचे काहीतरी गुणी येणार ना मुलात. या बघा स्वतःच्या डोळ्यानं बघा, कार्टाचा फोटो आलाय पेपरात. अगो बाई माझ्या लेकराचा फोटो. अहो नीट बघा. ओ बाई किती गोंडास आलाय. अहो काय बुबळत का गोट्या बसवल्या देवानी? पुरीच्या गळ्यात हात घालून फोटो काढलाय त्यांनी, हरामखोर. मला सांगा तुम्हाला राग आलाय त्याचा की हेवा वाटतोय? अरे देवानी बुद्धी वाटताना कुठे गेलो होतो तुम्ही? अरे अख्ख्या जगभर बदनामी होते. बळवंत कडू पाटील, अरे बोट दाखवायची हिंमत नव्हती कोणाची. आमचं घराणं पुरे जेव्हा ऐकावं तेव्हा आपलं घराणं 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 मोठं घराणं करता. तुमच्या गावाकडे कडू पाटील म्हटलं की म्हणतात मटकेवाल्यांना म्हणून, आणि म्हणे घराण्याची प्रतिष्ठा. अरे बळवंत कडू पाटील म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून फेमस आहे आज. शिक्षण सम्राट? माझ्या बापाने शाळा काढून दिली म्हणून शिक्षण सम्राट? नाही तर बसले असते कुठेतरी शिकवण्यात घेत. आणि एवढे शिक्षण सम्राट आहात. पोरगा 8 वर्ष इंजिनिअरिंगला नापास होतोय आणि म्हणे शिक्षण सम्राट. तुमच्यावर गेले कार्ट. अहो काही येतच नाही, पेपरात पास होणार कसं ते? होणार कसं? तुम्हाला करता येत नाही? करता येत नाही मोठे शिक्षण सम्राट तुम्ही? अहो बापाचं काही कर्तव्य आहे की नाही? तो अमिताभ बघा काय केलं नाही त्याने अभिषेकसाठी. अहो त्याची करिअर घडवली, त्याचं लग्न लावून दिलं, ऐश्वर्यात लोटतोय आता तो. आणि तुम्ही? नाही माझ्या तत्वात बसत आहे ते. तत्वात बसत नाही. मोठ्याले तत्व सांगणारे. सरकार मुलांसाठी खिचडीसाठी तांदूळ पुरवतं, ते तुम्ही नेऊन विकता. तेव्हा कुठे जातं तुमचं तत्व? ऐकूस का शत्रू आहेस तू? एक दिवस तू आणि तुझं ते कार्ट खड्ड्यात घालणार मला. घालणार तो? वर माती टाकणार तुम्ही. वर तांदूळ पण टाकू. बोल नकोस. हॅलो हॅलो काय रे नालायका, कुठे आहेस तू? 10व्या मजल्याच्या गच्चीच्या कठड्यावर उभा आहे मी. काय छक मारतोयस तू? अरे फोटो आलाय पेपरात तुझा. मग शिव्या कसल्या देताय? एवढा लेख फ्रंट पेज वर आलाय. तुम्ही तर एरवी धडपडत असताना फ्रंट पेज वर येण्यासाठी. एखाद्या बापानं कौतुकानं पेढे वाटले असते, पण तुम्हाला कौतुकच नाहीये ना माझं. अरे नालायका तुला दारू ढोसायला लाज नाही वाटली? शटअप. शटअप म्हणला? खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा 12 ना. मी दारू पित नाही हे माहितीये ना तुम्हाला. आणि काय करू मी तरी? अँजेलिनाशी तुम्ही माझं लग्न लावून देत नाही आहात एवढं मी तुम्हाला सांगतोय, पण तुम्हाला काही किंमत नाही त्याची. दिवस खायला उठतो, रात्र प्यायला उठते. पहिला खाली अगोदर. कसा येऊ? लिफ्टने येऊ की उडी मारून? अरे टाक टाक उडी टाक. तुझी हिंमत किती तेच बघतो मी. वेळ लागलाय का उडी टाकायला? काय सांगताय? नक्की उडी टाके ना. मी सांगेन तसं करणारा माणूस आहे, बोलेन तसं करणारा माणूस आहे. अरे टाक उडी टाक. बघा 10 मोजेन मी फक्त. 3 मोज 3. अहो असं बोलायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमचा नवसाचा एकुलता एक मुलगा आहे मी. आणि आता तुमचं वयही झालेलं आहे. आता तुमचं काही होऊ शकत नाही. अगं बाबू काय बोलतोय पोरग? काय बोलतोय? या वयात नवस केल्यावर पोरग होणार नाही म्हणतो. अगं बाई लाजता काय तुम्ही? काय रे कारट्या, काय बोलला बापाला तू? मी उडी मारतोय अँजेलिना. चौथ्या मजल्यावरची काच फुटली. धबाक मेलो. चला ब्यात गेली. आईला बाबांनी तर पार फाट्यावर मारलं मला. सी इफ यू अंडरस्टँड से अंडरस्टँड. इफ यू डोंट अंडरस्टँड से आय डोंट अंडरस्टँड. बट इफ यू अंडरस्टँड अँड से आय डोंट अंडरस्टँड, देन हाऊ डू आय अंडरस्टँड दॅट यू अंडरस्टँड? अंडरस्टँड? हसली म्हणजे राग गेला. तू असं बोललास ना की माझा राग 2 मिनिटात जातो. पण मला एक सांग ना ग, माझ्यासारखा नापास इंजिनियर तुला का ग आवडला? अगं तू तर यशस्वी मॉडेल आहेस, तुला कोणीही मिळू शकतं यार. अरे तुझा सपोर्ट नसताना तर आज मी कुठेतरी रिसेप्शनिस्ट असली असते. तुला माहिती आहे ना, गावातून एकटीच आले. माझे आई बाबा माझ्या लहानपणीच वारले. आत्याने सांभाळलं आणि तुझ्या सपोर्टमुळे तर आज मी माझ्या पायांवर उभी आहे. चल माझा कसला सपोर्ट? अजून मी स्वतःच्या पायावर उभा नाहीये. ते आत्ता रे युवराज, पण मला खात्री आहे तू एक दिवस ना खूप मोठा माणूस होशील. मोठा?
अगं आत्ताच मी 28 वर्षांचा आहे, आणखी किती मोठा हो. माझ्या आणि राहुलच्या नशिबात लग्नाचा योगच नाहीये बहुतेक. पण मला एक सांग, मला नाही वाटत तुझे बाबा आपल्या लग्नाला होकार देतील. देतील ग, फक्त लग्नानंतर तू ते पोहायचे कपडे घालणं बंद कर. पोहायचे कपडे? स्विमिंग सूट ग. जगात एवढा दुर्दैवी ड्रेस दुसरा कुठलाही नसेल. आणि ते का? अगं तू स्विमिंग सूट घालून जेव्हा एखादी सुंदर मुलगी अशी जाते तर लोक तिच्या इतरच बाबींकडे जास्त पाहतात, त्या ड्रेसकडे कोणीही पाहत नाही. चावटपणा बंद कर तुझा. वा वा, म्हणजे तुम्ही घालता तो चावटपणा नाही, आम्ही बोललो तर चावटपणा. बोंबलं थिंडत असता तो घालून. बरं ते सोड, मला एक सांग, तू लग्नानंतर मला ऍड मध्ये काम करू देशील? येस ऑफ कोर्स. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? आय एम नॉट सो मीन, आय एम नॉट सो ऑर्थोडॉक्स. तुला ऍड्स कर, काय करायचं ते कर. मोठमोठ्या ऍड्स कर, अगरबत्तीच्या, टूथपेस्टच्या. टूथपेस्टची का? कारण टूथपेस्टच्या जाहिरातीत फक्त दातच दाखवायला लागतात. शट अप युवराज, तू पण ना. अगं सुगंधा, जेवलीस का नाही? नाही साहेब. जेवून घ्या ना, आमचं होत आलंय. साहेब मी ते तिला भूक नाही. असं का? काय रे, तू जेव ना युवराज. मला नको. कशाला आग्रह करती? नसं जेवत राहिला तू. हा याला म्हणायचं बाप. हा? मोलकर्णीला, सुगंधा जेवलीस का? घे जेवून, आमचं उरकतच आलंय आणि लेकराला केळ विचारिनात. अरे जेव रे राजा. मला भूक नाही आई. अगं नको आग्रह करू त्याला. पोरीच्या बार गळ्यात गळ घालून फोटो काढल्यावर पोट भरला असेल त्याचं. काय एका पोरीच्या गळ्यात गळा घातला तर गळा काढायला झालंय. हाशमी सारखा पोरगा असता तुम्हाला तर काय केलं असतं? प्रत्येक हिरोईनच्या तोंडात तोंड घालून त्याचे दात पडायची वेळ आली पार, तरी त्याच्या घरच्यांनी सुद्धा केलेलं नाही. आणि आमचा बाप बघा. आपल्या कडू पाटलाचं खानदान आहे, इज्जत आहे आपल्या घराण्याला. काय इज्जत आहे? काही इज्जत नाही बॉडक्याची. कॉलेजमध्ये गेलं की पोरं कोरस मध्ये ओरडतेत, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा, आलं कडूचं पोरगा. बोलणारच ते दारू पिऊन फोटो काढायच्या पोरी बरोबर. मग काय होतंय? तुम्ही तर पेज 3 वर येण्यासाठी मरत असता आणि लेकरू पेज 1 वर आलंय तर त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नाव वाढलं का कमी झालं? बघितलंच किती नाराज आहे पोरग. कधी कधी मला संशय येतो माझंच पोरग आहे का म्हणून. हे बरं आहे, तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्यावर कशाला संशय उगाच? तुझ्यामुळे बिघडलंय ते कार्ट. काय बिघडलो? एका पोरीच्या गळ्यात पडून फोटो काढला ते एवढं? हा, तुमच्या बापानं तर तमासगिरी आणून ठेवली होती, तेव्हा नाही कोणी बोललं ते? तुझे सब है पता है ना माँ. आता बोला. तर माझे वडील होते ते. आणि मग हा कोण आहे? हा काय माझा बाप आहे? नाही तर कोण आहे? हा जन्माला आला तेव्हा काय म्हणाला होता? काय? तुझ्या पोटी माझा बाप जन्माला आला म्हणून. असं बोलले होते ना? मग मग बापाशी असं बोलतात का? मला वाटेल ते टाकून बोलता. तुम्हाला असं नाही वाटत आजोबाशी असं बोलतोय आपण ते? मी 8वीत असताना बूट फेकून मारला होता तेव्हा असं नाही वाटलं आपण हा आजोबाला बूट फेकून मारतोय? अंजेलिनाला नकार देताना साक्षात आजीला नकार देताय असं तुम्हाला फील सुद्धा आला नाही? अरे तुझ्या आजोबा असतं ते अँजेलिना नावाची पोरगी स्वप्नात आली असती का तुझ्या? कडू पाटलाची सून अँजेलिना. अहो त्याला काय झालं एवढं? काय झालं? अरे अंजलिना कडू वाटलं. अंजलिना कसं वाटतं ऐकायला? गाड वाटत. कसलं गोड वाटतं? कोऱ्या फळव जुन्या खडून लिहिलं कसा करकर आवाज येतो ना तसं वाटतं. हा. आणि आरती कडू पाटील कसं वाटतं? दगडाने तवा घासल्यासारखं नाही का वाटत? जाऊ द्या हो, एवढी पोराची इच्छा आहे तर काय एवढं त्यात? अँजेलिना नावाची काही सून असती काय? आणि ती सुद्धा कडू पाटलाच्या खानदानात. अरे पुरणपोळी दे म्हणलं 2 पावांमध्ये पुरण घालून देणार जेवायला. अहो पुरणपोळी मी शिकवीन तिला. काय काय शिकवशील? उद्या तुळशी वृंदावनाच्या पूजेच्या वेळेला अगरबत्तीच्या ऐवजी मेणबत्ती लावल तुझी ती अँजेलिना. लावू दे मेणबत्ती, त्याला काय झालं? मनात देव असला म्हणजे झालं. वा, तुझे सब है पता है ना माँ. याला म्हणतात ताई. बापाने पार जाम करून टाकला मला. अहो मी काय म्हणते, एकदा मुलीला भेटून तर घेऊया. कशाला? अहो घ्या ना, असं काय करता? बरोबर आहे. ठीक आहे, उद्या घेऊन ये तिला. काय संस्कार केले तुम्ही? काय हो, खरंच भेटणार ना? का नाही, त्या शिंद्यांशी साखरपुड्याविषयी बोलून ठेवलंय तुम्ही, म्हणून म्हटलं भेटणार ना नक्की. अगं बघू ना कार्टाचा काय चॉईस येतो. मी तुला सांगतो खात्रीनं माझ्या चॉईस पेक्षा एकदम फालतू असणार. हा अगं बाई.